नमस्कार श्रोते हो. साहित्य पंढरी कथाकथन चॅनलवर तुम्ही ऐकताय नारायण शेळके यांची अंतर्वेदी ही कादंबरी. आज या कादंबरीचा शेवटचा भाग. पण तत्पूर्वी तुम्ही जर अजूनपर्यंत चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर एकच विनंती करतो, कृपया चॅनल सबस्क्राईब करा. ऐकूया नारायण शेळके लिखित अंतर्वेदी या कादंबरीचा भाग शेवटचा. शांताच्या बाबतीत ताराचा जरी गैरसमज दूर झाला असला तरी रवीच्या बाबतीत मात्र तो कायम होता. कारण रवीच्या बाबतीत शांताची भावना स्वच्छ होती, पवित्र होती. पण रवी अद्यापही तिच्यावर एकतर्फी प्रेम करत होता. तो तिला प्रेयसी म्हणूनच समजत होता. त्याची ती भावना बदलायला तयार नव्हती. तारा अधूनमधून त्याचं मत आजमावत होती. ती त्याला म्हणाली, शांताचं तुमच्यावर प्रेम नव्हतं आणि प्रेम असतं तरी तिने तुमच्याशी लग्न केलं असतं. कोण म्हणतो तिचं माझ्यावर प्रेम नव्हतं? रवी उसळला. मी म्हणते. अहो, एखाद्याची इच्छा नसताना बळे एखाद्याच्या गळ्यात पडून का प्रेम यशस्वी होतं? एकतर्फी प्रेम कधी यशस्वी होतं का? हे बघ, माझं प्रेम एकतर्फी नव्हतं. तिचंही माझ्यावर प्रेम होतं. आम्ही एकत्र फिरलो, हॉटेलिंग केलं, सिनेमा बघितले, फोटो काढले. बघायचे आहे तुला? असं म्हणून रवीने आपल्या बॅगमध्ये जपून ठेवलेले फोटो काढून तारापुढे टाकले. वास्तविक बघता हा विषय रवीनं कधीच मिटवायला पाहिजे होता, पण त्याला त्याच्या प्रेमाच्या पराक्रमाला कोणी कमी लेखलेलं चालणार नव्हतं. तारानं ते जपून ठेवलेले 20 वर्षांपूर्वीचे फोटो बघितले. त्यात शांताचे वेगवेगळ्या ठिकाणचे वेगवेगळ्या पोजमधले काही फोटो होते, पण शांता आणि रवीचा एकत्र फोटो मात्र कुठेही नव्हता की जेणेकरून त्यांचं प्रेम सिद्ध व्हावं. हां, एवढं मात्र होतं की 20 वर्षापूर्वीची शांता आणि आत्ताची शांता याच्यात फारसा फरक नव्हता. शांतानं आपली प्रकृती व्यवस्थित मेंटेन केली होती. हे फोटो बघून असं कुठे सिद्ध होतं आहे की तिचं तुमच्यावर प्रेम आहे? आणि सिनेमा, हॉटेलिंग म्हणाल तर तिला तुमची कंपनी हवी होती म्हणून तिने तुमचा उपयोग करून घेतला, फक्त एक बॉडीगार्ड म्हणून. तिचं माझ्यावर प्रेम होतं. इतकंच काय, आम्ही एकमेकांशी लग्न करणार होतो. मी माझ्या ताईलासुद्धा साखरपुड्यासाठी बोलवून घेतलं होतं. तिच्याबरोबर शांताचे फोटो आहेत. हे बघा, तुमचं तिच्यावर प्रेम आहे ना, मग अजूनही तिच्याशी लग्न करा. मला जर हे तुम्ही आधीच सांगितलं असतं तर मी तुमच्यामध्ये आलेच नसते. आता त्याचा काय उपयोग आहे? मी त्यावेळेचं सांगतोय. कशाला सांगताय मग? आता त्याचा उपयोग काय? का आयुष्यभर प्रेमाचे कोळसे उघडत बसून माझं आयुष्य काळं करणार आहात तुम्ही? तुमची लायकी काय आहे ना, हे मात्र तुम्ही सिद्ध केलं आहे. बस. हे बघा, मला आता या विषयावर बोलायचं नाही आहे. असं म्हणून तारा तो विषय आणि त्याचं तोंड बंद करत असे. शांता सिलोनला गेली. मात्र जाताना तिने रवीच्या नावाने एक चिठ्ठी लिहिली आणि त्यात उपदेश केला. तारासारखी गुणी आणि प्रेमळ पत्नी लाभली आहे. तिच्याशी नीट संसार कर. तिला दुखवू नकोस. ती अतिशय चांगली आहे. तू तुझा हेकटपणा सोड. अरे, मी तुला अनेक वेळा सांगितलं की मी तुझ्याकडे पवित्र भावनेनं बघत होते. माझं वागणं निर्हेतुक होतं. पण तू मात्र माझ्याकडे वेगळ्या भावनेनं बघत होतास आणि अद्यापही तू तुझी दृष्टी बदललेली नाही आहेस. याला दुर्दैवाशिवाय दुसरं काय म्हणायचं? ताराला सांग, मला क्षमा कर. माझ्यामुळे तिला त्रास झाला आहे, मनस्ताप झाला आहे. कारण एका स्त्रीच्या व्यथा आणि भावना एक स्त्रीच ओळखू शकते. रवी, तू सगळं काही विसर आणि सुखानं संसार कर. शांता. तिची चिठ्ठी वाचून रवीला आश्चर्य वाटलं. शांतानं आपल्यालाच दोष द्यावा, सगळ्या गोष्टीला आपल्याला जबाबदार धरावं आणि स्वतः मात्र त्यातून अलगद बाजूला व्हावं. त्याला राग आला. शांताला आपल्या विरुद्ध खोटं नाटं सांगून कोणीतरी काहीतरी भरवून देत असावं, नाही तर ती अशी वागलीच नसती. पण रवी आता पूर्ण हताश झाल्यासारखा वाटत होता. ज्या शांतासाठी त्याने ताराचा विश्वास गमावला होता त्याच शांतानं रवीचा हात सोडला होता. म्हणजे आता रवीची अवस्थानं घरकानं घाट का अशीच झाली? रवी पूर्ण निराश झाला. तो मनातल्या मनात झुरायला लागला. आता आपल्या जगण्यात काय अर्थ आहे? आता आपल्या जगण्याला, वागण्याला कशालाच काही अर्थ लागलेला नाही आहे आणि यातून कसं बाहेर पडणार हे त्याच्या लक्षात येत नव्हतं. त्याची अवस्था भ्रमिष्ठासारखी झाली.
तो आता घरी थांबेनासा झाला. मित्रांच्याकडे, सिनेमाला किंवा इतर कुठेही वेळ घालवायला लागला. त्यामुळे त्याचं घरी येणं जाणं अनियमित झालं. 1-2 वेळा तर तो घरी चक्क पिऊन आलेला तारानं बघितलं. मात्र ती बोलली काही नाही, कारण ती त्याच्याशी बोलतच नव्हती. तिचा आबोला चालू होता. त्यामुळे तो जास्तीत जास्त चिडत होता, धुसफुसत होता. ताराला त्याची अस्वस्थता समजत होती, पण तिला असं वाटत होतं की शांताच्या विरहामुळे, शांतानं केलेल्या प्रेमभंगामुळे किंवा शांतानं त्याला मूर्खात काढल्यामुळे तो असं वागतोय, आणि त्याचं तिला खूप दुःख होत होतं. पण शेवटी ही गोष्ट हळूहळू बाहेर लीक व्हायला लागली. कारण दोघांची अवस्था, त्यांच्या चेहऱ्यावरचे उदासीनतेचे भाव आणि आपलं दुःख कोणासमोर तरी मांडलं, कोणाकडून तरी सहानुभूती मिळावी या भावनेनं त्या दोघांकडून आपापली व्यथा मित्रपरिवारापुढे मांडली जायला लागली. रवीच्या ऑफिसमधले त्याचे एक सहकारी आणि मित्र जाधव यांच्याजवळ रवीनं आपली व्यथा व्यक्त केली. जाधव हे रवीपेक्षा 10 वर्ष वयानं मोठे आणि अनुभवी गृहस्थ आहेत. त्याचा त्यांच्यावर पूर्ण विश्वास आहे. शिवाय रवीला त्यांच्याबद्दल आपलेपणा आहे, प्रेम आहे, विश्वास आहे. ही गोष्ट ताराईलाही माहिती होती, आणि नेमके तिच्याही मनात तेच विचार आले की आपण रवीच्या या विचित्र वागण्याबद्दल जाधवांजवळ बोलावं, किंवा रवीनी जर जाधवांजवळ आपल्याबद्दल काही सांगितलं असेल तर त्यांचा आपल्याबद्दल ग्रह दूषित होऊ नये म्हणून सुद्धा तिनेही जाधवांपुढे आपली बाजू मांडायचं ठरवलं. अलीकडे रवी उखडल्यासारखा वागतो. त्याचं कामातही फारसं लक्ष नाही आहे. त्याचं नोकरीला येणं अनियमित झालेलं आहे. ही गोष्ट जाधवांच्या अनुभवी नजरेतनं सुटली नव्हती. पण जोपर्यंत रवी आपणहून काही सांगत नाही तोपर्यंत आपण त्याला काही विचारू नये असं त्याने ठरवलं होतं. पण शेवटी त्यांनी रवीला विचारलंच, काय रे रवी, अलीकडे मी बघतोय तू कुठल्या तरी संकटात किंवा अडचणीत आहेस. मला जर काही सांगण्यासारखं असेल तर सांग. तुम्ही म्हणताय ते खरं आहे का? काय झालं? अरे तुम्ही दोघं, तुमची 2 मुलं, असा सुटसुटीत संसार तुझा, स्वतःचा फ्लॅट आहे, वहिनीसुद्धा नोकरी करतात, असा दृष्ट लागण्यासारखा संसार असताना काय झालं आहे काय? अहो काय सांगू, 20 वर्षांपूर्वी म्हणजे लग्नापूर्वी माझं एका मुलीवर प्रेम होतं. बरं मग? ती अचानक आली भारतात, पुण्यात आली. ती मला भेटली. बरं मग? मी ही गोष्ट ताराला सांगितली नाही. आम्ही 8-10 दिवस एकत्र फिरलो, कारण तिची काही कामं होती, तिला माझी मदत पाहिजे होती. मग नाही कसं म्हणणार ना. ती अद्याप कुमारीच आहे का? जाधवानं भाबडेपणानं प्रश्न विचारला. नाही, माझं इकडे लग्न झालं तसं तिने सिलोनला गेल्यावर लग्न केलं. तिला 2 मुलं आहेत. ती तिच्या संसारात सुखी आहे. अरे मग प्रश्न आलाय कुठे? ती तिकडे सुखी आहे, तू इकडे सुखी आहेस. पण मी ताराला ती पुण्यात आल्याचं सांगितलं नाही. ताराबरोबर लपवालपवी केली, खोटं बोललो. शिवाय मी त्या मैत्रिणीला घरी बोलवलं, त्यामुळे तारा जाम चिडली आहे. ही तू घोडचूक केलीस. पण ताराला तुझं हे लग्नापूर्वीचं प्रेमप्रकरण माहिती होतं का? हो, मी तिला त्याची कल्पना दिली होती. मग तिची त्यावेळी काय प्रतिक्रिया होती? नाही, ती काहीच म्हणाली नाही त्यावेळी. तिने ते लाईटली घेतलं. आपण इकडे, ती तिकडे, कशाला संबंध येतोय असं म्हणाली. मग तिचं बरोबरच आहे ना. पण तू फार मोठी चूक केली आहेस. जर ती पुण्यात आल्या आल्या तिला सांगितलं असतंस आणि तुझ्या निरपेक्ष आणि स्वच्छ मनाचा तिला विश्वास दाखवला असतास तर तारानीसुद्धा तुला साथ दिली असती. पण तू चोरून तिला भेटून स्वतःवरचा विश्वास घालवून टाकलास. तुझ्या वागण्यात आता तुला शांताबद्दल तसं काही वाटत नाही आहे हे दिसायला हवं होतं, पण तू नेमका उलटं वागलास. खरं सांगू का जाधवराव, मी एक सरळ साधा माणूस आहे. मला काय बोलावं, कसं वागावं हे कळत नाही. जे माझ्या पोटात असतं तेच ओठावर येतं आणि मग त्यामुळे घोटाळ्यात भरच पडते. मी ताराला समजावण्यासाठी म्हणालो की तारा, शांतासुद्धा माझ्या आयुष्यात प्रथम आली आहे, तेव्हा मी तिला कसं विसरू? तिच्या इतकं तुझ्यावर माझं प्रेम आहे. पण मग ताराने त्याचा सोयीस्कर अर्थ लावला आणि माझ्याशी युद्धच पुकारलं. हे बघ, त्याच्यात तिची काही चूक नाही आहे. अरे तू तिच्याशी हिची तुलना का केली? अरे बायकांना कल्पनेतसुद्धा सवत खपत नाही आणि तू तर प्रत्यक्षात आहे असं भासवतोयस. अशा प्रकारे रवी रोज नवीन नवीन प्रॉब्लेम निर्माण करत होता, स्वतःच त्यात अडकत होता. एक दिवशी तारा रवीच्या ऑफिसमध्ये आली.
तिने रवीची चौकशी केली, पण रवी त्या दिवशी ऑफिसला आलेलाच नव्हता. पण घरून मात्र तो ऑफिसला म्हणून बाहेर पडला होता. आता रवी पुन्हा संशयाच्या भोवऱ्यात सापडला. तिला आता हे नवीन नव्हतं, पण तिला आता आपल्या भवितव्याबद्दल चिंता वाटायला लागली. ती जाधवांना भेटली. अरे नमस्कार नमस्कार वहिनी, आज इकडे कुठे चुकलात? जाधवांनी आपल्याला काहीच माहीत नाही असं तिला भासवलं. अहो तुमच्या मित्राला शोधायला आले. का घरी नाही आहे तो? तो आज ऑफिसला आलेलाच नाही आहे. अहो भाऊजी, आजच नाही, असे अनेक वेळा ते ऑफिसला म्हणून जातात आणि दुसरीकडेच कुठेतरी जातात. असं वागण्याचं त्याला काय कारण? म्हणजे मला खरं नाही वाटत आहे. वहिनी, अहो दुसऱ्याला हेवा वाटावा असं तुमच्या दोघांचं प्रेम. आदर्श पतिपत्नी म्हणून लोक तुमच्याकडे बोट दाखवतात आणि आज आत्ता मी हे काय ऐकतोय वहिनी? तो गैरसमज माझा कधीच दूर झाला आहे भाऊजी. लोकांचाही लवकर होईल. नंतर हेच लोक तोंडात शेण घालतील अशी वेळ आली आहे. वहिनी, मला तुमचं बोलणं ऐकून धक्का बसतोय बरं का. अहो असं काय घडलं आहे काय की तुमच्या दोघांच्यात एवढी दरी निर्माण व्हावी? भाऊजी, तुम्हाला यांनी त्यांची बाजू सांगितली नसेल असं होणं शक्य नाही. तुम्ही तरी मित्राप्रमाणे छक्केपंजे खेळू नका. खरं सांगू का वहिनी, तुमच्या दोघात हा जो काही बेबनाव चालला आहे ना, तो खरं म्हणजे काल्पनिक आहे. अहो हे त्यांच्या प्रेयसीवर अद्यापही प्रेम करतात, तिच्यासाठी झोरतात, तिच्या गाठी भेटीसाठी खोटं नाटं सांगून मला फसवतात आणि वर स्वतः त्याचं समर्थन करताय आणि तुम्ही म्हणता हे काल्पनिक आहे. अहो तसं असतं तर त्यांनी एकमेकांची लग्न केलं असतं ना, पण तसं घडलं नाही. अहो कारण तिचं यांच्यावर त्या प्रकारचं प्रेम नाहीच आहे. पण हे तिच्यावर एकतर्फी प्रेम करतात, तिच्यावरून जीव ओवाळून टाकतात. नाही वहिनी, तसं काही नाही आहे. तुमचा काहीतरी गैरसमज होतो आहे. अहो जे प्रत्यक्ष दिसते भाऊजी, त्याला कोण गैरसमज म्हणणार हो? आता मला सांगा वहिनी, गेल्या 20 वर्षात रवीच्या वागण्यात तुम्हाला असं काही आढळलं का की तो तुमच्याशी लग्न करून दुःखी आहे, तो संसारात रमत नाही, तुमच्याशी त्याचं वागणं हे कृत्रिम आहे? नाही हो, हे आधी असं कधीच जाणवलं नाही. उलटपक्षी त्यांचं माझ्यावर अति प्रेम होतं हे जाणवत आहे. पण तो सगळा भ्रम आहे असं आता वाटायला लागलं आहे. हे बघा, मला वाटतं वहिनी तुम्ही हे सगळं विसरून जावं. पण गेल्या 20 वर्षात ती बाई तुमच्या संसारात आली नाही. ती तिच्या संसारात खुशी आहे. शिवाय ती सुलोनची आहे. आता ती गेली, ती पुन्हा 20 वर्ष येणारसुद्धा नाही. तेव्हा हे जे काही घडलं ना, ते रवीच्या वेंधळेपणामुळे घडलं आहे. त्याला हा प्रसंग व्यवस्थित हाताळता आला नाही आणि त्यामुळे संशयाचं बी पडून त्याचा वृक्ष होऊ बघतोय. इतक्यात रवी ऑफिसमध्ये आला. अरे तारा, तू कधी आलीस? मगाशीच आले मी, पण तुम्ही रजेवर आज समजलं. म्हणजे घरीही रजेवर आणि ऑफिसमध्येही रजेवर हे समजलं. नाही अगं, तसं नाही आहे. म्हणजे प्रत्यक्ष आता जे घडलं आहे ते खोटं आहे. तारा, तू माझं ऐकून घेणार आहेस का? आज महिनाभर मी तुमचं ऐकतच आली आहे. आंधळ्या प्रेमाची आणि विश्वासाची फळं मी चाखती आहे. अगं तारा, मी कॉर्पोरेशनच्या ऑफिसमध्ये गेलो होतो टॅक्सच्या नोटिशी संदर्भात. पण तिथे साहेब उशिरा आला, त्याची भेट लवकर झाली नाही, त्यामुळे माझा वेळ गेला तिथे. हे बघ, आता मी रजेचा अर्ज देतो आहे, आपण लगेच घरी जाऊ. तारा काही बोलली नाही. रवी त्याच्या साहेबाला भेटला आणि नंतर दोघेही स्कूटरवर बसून निघून गेले. रवी आणि तारा गेल्यानंतर जाधवरावांच्या मनात त्या जोडप्याबद्दलच विचार घोळत होते. प्रत्येकजण दुसऱ्याला दोष देत होता. त्यात सामोपचाराची भाषाच नव्हती. उलटपक्षी त्यांच्यातले मतभेद, वाद हा विनाशाकडे जाणारा भासत होता त्यांना. आता रवी जाधवरावांच्याच ऑफिसमध्ये असल्यामुळे त्याच्या चेहऱ्यावरून, बोलण्याच्या टोनवरून रोज काहीतरी नवीन घडायची चिन्ह दिसत होती, जाणवत होती. जाधवराव त्याला काही विचारत नसत, पण न राहून तो रोजची वार्ता त्यांना ऐकवत असे आणि त्यात तडजोडीची सुतराम शक्यता नाही हेही स्पष्ट दिसत होतं. पण दोघांच्याही बोलण्यात तुम्ही तिला समजावून सांगा किंवा त्यांना समजावून सांगा असं कधीही येत नसे. त्यामुळे जाधवरावांना फक्त ऐकत बसावं लागेल आणि ऐकलं तरी आपण त्यांच्यात समेट घडवून आणावा असं त्यांना वाटे. ज्या अर्थी दोघंही आपापली बाजू आपल्या पुढे मांडतात, त्या अर्थी आपण त्यांच्यात मध्यस्थी करावी अशी त्यांची इच्छा तर नसेल, असाही विचार जाधवांच्या मनात येत असेल. त्या दिवशी तर रवीचा उतरलेला चेहरा, लाल झालेले डोळे हे बघून जाधवरावांना खूप वाईट वाटलं. त्यांना कीव आली त्याची.
जाधवराव, मला आता जीवनाचाच कंटाळा आला आहे हो. मी कोणासाठी आणि कशासाठी जगायचं? जिच्यावर लग्नापूर्वी प्रेम केलं तीही पारखी झाली आणि लग्नानंतर जिच्यावर जीवापाड प्रेम केलं तीही आता दूर रावली. तेव्हा मी आता कशासाठी जगायचं? असं म्हणून रवी ओक्साबोक्शी रडायला लागला. जाधवरावांनी त्याच्या पाठीवर प्रेमानं हात फिरवत त्याला धीराचा सल्ला दिला. हे बघ रवी, हे पेल्यातलं वादळ आहे. यात तसा काही अर्थ नाही आहे. तू का मनस्ताप करून घेतो आहेस? नाही जाधवराव, अहो हे पेल्यातलं वादळ नाही, हे विष आहे आणि ते विष मला संपवणार आहे. हे बघ रवी, तू एवढा हताश होऊ नकोस. मग काय करू मी? हे बघ, यातून काहीतरी मार्ग निघेल. जाधवराव, आता ती मला सोडण्याची भाषा करते. मला तुमची गरज नाही असंही म्हणते आहे. हे बघ, ते तुझ्यावरच्या आत्यंतिक प्रेमामुळे ती म्हणत असेल, कारण तू सर्वस्वी तिचाच असावा अशी तिच्या इच्छा असली तर त्यात वावगं काय आहे? मी आता तिचाच तर आहे आणि पुढेही तिचाच असणार आहे. पण हा विश्वास तिच्यामध्ये तुला निर्माण केला पाहिजे. शांताचा ओझरता उल्लेखसुद्धा तुझ्याकडून होता कामा नये. मी तिचा कशाला उल्लेख करू? तिचंच पत्र ताराला आलं आहे आणि त्यात तिने ताराला सहानुभूती आणि मला भरपूर दोष दिला आहे. माझ्या चुकांची मालिकाच गुंफली आहे तिने. म्हणजे जिच्यासाठी माझ्यावर हा प्रसंग ओढवला तिनेच मला नावं ठेवावीत. वा रे न्याय. आता कुठे जाधवरावांच्या डोक्यात प्रकाश पडला की ताराच्या रुसण्यापेक्षा शांतानं केलेली निर्भत्सना रवीला कमालीची झोंबलेली आहे. शेवटी जाधवराव म्हणाले, रवी, आज मी येतो तुमच्याकडे. का? चहाला येणार आहे? चालेल ना? अहो या ना, चहाला येणार असाल तर नक्की या. संध्याकाळी ऑफिस सुटल्यावर जाधवराव रवीच्या घरी गेले. रवी घरीच होता. तारा किचनमध्ये काहीतरी करत होती. अगं, जाधवराव आलेत बरं का. रवी ताराला म्हणाला, मी मुद्दाम आलो आहे. अगं, ते चहासाठी आलेत. बसा हं, चांगला फक्कड चहा करते. असं म्हणून तारा किचनमध्ये गेली. बसल्या बसल्या रवी त्याने नवीन काढलेल्या चित्राबद्दल सांगत होता. इतर काही बाई बोलत होता, पण ताराबद्दल काहीच बोलत नव्हता. तारानं चहाचे कप आणून ठेवले, स्वतः एक घेतला. चहा पिता पिता जाधवरावांच्या डोक्यात हा विषय कसा काढावा हे होतं, तर दोघं तर त्याबद्दल काही बोलायलाही तयार नाहीत. त्यांनाही प्रश्नच पडला की हा विषय काढायचा कसा. शेवटी जाधवरावांनीच विषय काढला. ते बघा, मी आज मुद्दाम आलो आहे तुमच्याकडे. का हो, काही विशेष? तसं म्हटलं तर विशेष, म्हटलं तर किरकोळ. मी समजले नाही भाऊजी. हे बघ, परवा तू जे माझ्याजवळ बोललीस आणि रवीसुद्धा माझ्याजवळ बोलतो त्याबद्दल मी सांगायला आलो आहे. मला वाटतं तुम्हा दोघांचा आपापसात काहीतरी गैरसमज झालेला असावा. कसला गैरसमज? कुणी काय तुम्हाला सांगितलं आहे? तारा, तू काही जाधवांना सांगितलंस का? मी नाही बाई, आणि मीही काहीच बोललो नाही जाधव. हे बघा जाधव, तुम्ही काय बोलताय हेच आम्हाला कळत नाही आहे. आता जाधवरावांचा चेहरा पाहण्यासारखा झाला. एकमेकांना सोडण्याची भाषा करणारे एकदम अशी कलाटणी घेतील याची जाधवांना कल्पनाच नव्हती. ते स्वतःच खजील झाले आणि म्हणाले, नाही सॉरी, म्हणजे माझाच काहीतरी गैरसमज झाला आहे. माझ्या डोक्यात दुसरेच काहीतरी विचार घोळत होते. हां, तरीच मी म्हणालो, जाधव असं काय बडबडताय? हो ना बाई, मी सुद्धा चकित झाले. म्हटलं आपण काही न बोलता भाऊजी असं काय बोलताय? बरं झालं बाई, गैरसमज दूर झाला. बरं ठीक आहे, मी येतो. असं म्हणून जाधव बाहेर पडले. त्यांना वाटायला लागलं की आपण आपलीच चप्पल काढून आपल्या दोन्ही तोंडात मारून घ्यावे. त्यानंतर जाधवरावांनी त्यांच्या झालेल्या मामाबद्दल एकाही शब्दानं रवीला विचारलं नाही. मात्र यापुढे रवीच्या खाजगी भानगडीत आपण पडायचं नाही असं त्याने ठरवून टाकलं. पण तरीही रवीची ती रेकॉर्ड सारखी वाजतच होती. पण त्यावेळी जाधवराव एका शब्दानंही आपली प्रतिक्रिया व्यक्त करत नसत. रवीच्या या बडबडीचा आपल्याशी काही संबंध नाही हे त्याने ठरवून टाकलं होतं. पण त्या बडबडीतून त्याच्या घरातल्या घडामोडींची त्यांना कल्पना येत असे. पण कशावरनं रवी बोलतो ते खरं असेल हे कळायला त्यांना काहीच मार्ग नव्हता. पण आता जर तारा रवीबद्दल काही गाऱ्हाणी सांगायला लागली तर ते तिला स्पष्ट सांगणार होते की तुम्ही आपापसात काही करा, कसंही वागा, त्याचा मला काहीही कर्तव्य नाही, असायचं कारण नाही. पण तारा अद्याप त्यांना भेटली नव्हती. ताराचा आणि शांताचा पत्रव्यवहार चालू आहे रवीच्या बडबडीतनं समजत होतं. पुढे शांतानं ताराला सिलोनला येण्याचं निमंत्रण दिलं हेही समजलं.
सिलोनला जाण्या येण्याचा खर्च शांता करणार आहे हे सुद्धा समजलं. मग तारा पासपोर्ट व्हिसा या गोष्टींच्या मागे लागली आहे हेही समजलं. आणि या सगळ्या प्रकारात रवीला यत्किंचितही कुठंही स्थान नव्हतं. त्याला कोणी सल्ला विचारत नव्हतं, काही सांगतही नव्हतं. त्यामुळे तो जास्तच अस्वस्थ झाल्यासारखा वाटत होता. ज्या शांतामुळे हे रामायण घडलं त्याच शांताची आणि ताराची दिलजमाई व्हावी आणि मी मात्र माझं दिल देऊन माझ्यावर हवालदिल व्हायची वेळ यावी. त्यांनी मला खड्यासारखं बाजूला फेकावं. बरं, या चाललेल्या प्रकाराबद्दल तक्रारही करता येईना. वास्तविक बघता रवी जर सिलोनला गेला असता तर त्याला त्याच्या चित्राचं प्रदर्शन भरवता आलं असतं. तारा तिकडे जाऊन काहीच साध्य होणार नव्हतं. पण हे जे काही चाललं आहे ते केवळ आपल्याला खिजवण्यासाठी चाललं आहे हे रवी जाणून होता, पण करू काही शकत नव्हता. आणि एक दिवस रवीच्या नावानं त्याच्या ऑफिसच्या पत्त्यावर जाडजूड लिफाफा आला. त्याला आश्चर्य वाटलं की आपण कुठेही कसलाही अर्ज किंवा माहिती मागवलेली नसताना हे काय आलं. तो विचारात पडला. एखाद्या पानाचं पत्र असतं तर त्यांनी ताबडतोब वाचून ते हातावेगळं केलं असतं. पण हे पुडकं वाचायला मात्र त्याला निवांतपणा हवा होता. त्याने ते पत्र आपल्या बॅगमध्ये ठेवलं आणि तो आपलं काम करायला लागला. पण त्या पत्राबद्दलची उत्सुकता त्याला स्वस्थ बसू देईना, त्याचं कामात लक्षही लागेना. ऑफिस सुटताच तो कॅफेटेरियामध्ये कोपऱ्यातल्या एका टेबलवर बसला. त्यांनी तो लिफाफा खोलला, तो वाचायला लागला. त्याला आश्चर्याचा धक्का बसला, कारण ते पत्र शांताच्या हस्ताक्षरातलं होतं. प्रिय रवी, तुला हे पत्र पाहून आश्चर्य वाटलं असेल, रागही आला असेल. रवी, सध्या तू कोणत्या मानसिक अवस्थेतनं जातोयस याची मला कल्पना आहे आणि याला तूच जबाबदार आहेस हे तुलाही मान्य असेल. रवी, अपराध्याला शिक्षा करून गुन्हेगारी कमी न होता वाढत असते. त्यासाठी प्रायश्चित्ताच्या आगीतून तावून सुलाखून निघाल्यानंतर उरतं ते शुद्ध सोनं आणि पश्चात्तापाच्या धगीतून तुला मुक्त करावं असं मी आणि ताराने ठरवलेलं आहे. रवी, ताराचं तुझ्यावर आत्यंतिक प्रेम आहे. ती तुला नुसता पती नाही तर परमेश्वर मानते आहे. तुझा होत असलेला मानसिक कोंडमारा ती नाही सहन करू शकत. ती तिच्या मनाविरुद्ध आणि माझ्या सांगण्यामुळे तुझ्याशी फटकून वागतीये, पण तिला असं वागताना मरणप्राय यातना होत आहेत. तुझा केविलवाणा चेहरा बघून तिला भडभडून येतोय, पण ती त्या भावना महत्प्रयासानं दाबतीये फक्त माझ्यामुळे. रवी, तू भोळा आहेस, भाबडा आहेस, भावनाप्रधान आहेस. तेव्हा अशा माणसानं बेरकी माणसाची वस्त्र पांघरू नयेत, नाहीतर त्यातून त्याचं पितळ उघडं पडून त्याला तोंडावर पडायला व्हावं. हे बघ, सुचत नसेल तर बोलू नये, पण तुला ते जमत नाही आणि तू स्वतःच्या जाळ्यात अडकतोस. रवी, तुला असं वाटत असेल की आम्ही दोघींनी मिळून तुला बहिष्कृत केलं, पण तसं अजिबात नाही आहे. हे बघ, आम्ही तुझ्यावर वेगवेगळ्या नात्याने प्रेम केलं, करतोही आहोत. ज्याप्रमाणे मांजरीचे दात आपला पिल्लाच्या गळ्याला टोचत नाहीत, तद्वत आमचा राग हा आमच्या प्रेमाचा परिपाक आहे हे लक्षात ठेव. रवी, तुझ्याकडे तुझा पासपोर्ट आहे हे मला माहिती आहे. ताराकडे तो नाही आहे, म्हणून मी तो तिला काढायला सांगितला आहे आणि तो तिला मिळाला सुद्धा. आता मी मुद्द्याचं बोलते आहे. तुझ्या चित्राच्या प्रदर्शनासाठी मी कोलंबो इथे गॅलरी बुक केली आहे आणि मी त्या दृष्टीनं तयारीला लागली आहे. माझ्या नवऱ्याला मी 8 दिवस रजा काढायला सांगितली आहे. आता हास ना. हां, शाब्बास. अद्याप प्रदर्शनासाठी 15 दिवस अवधी आहे, तेव्हा तू प्रदर्शनाच्या तयारीला लाग. तुला इथे काचेच्या फ्रेम्स किंवा कॅनव्हासचे बोर्ड आणता येणार नाहीत, तेव्हा त्याचे व्यवस्थित रोल करून घेऊन ये. इथे आपण फ्रेमिंग आणि माउंटिंग करू. मुलांना नाताळच्या सुट्ट्या आहेत. तारा मुलांना आजोळी पाठवणार आहे. आणि हां, एक सांगायचं राहिलं, तुम्ही दोघं उभयता जोडीनं सिलोनला येणार आहात. तुमच्या दोघांची तिकीटं पाठवण्याची मी व्यवस्था करते. अर्थात हा प्लॅन मी आणि तारानी मिळून ठरवला आहे. तू घरी जाईपर्यंत तुला पूर्वी होती तशी तारा मिळणार आहे, तेव्हा लगेच निघ. तुझी शांता. रवी जसजसं पत्र वाचत होता तसतसं त्याच्या डोळ्यातनं आनंदाश्रू वाहत होते. आपल्या शरीराभोवती बांधलेले साखळदंड निखळून पडतायत, हातापायातल्या बेड्या गळून पडलेत असं त्याला वाटत होतं. आपल्याला पंख असून आपण हवेमध्ये तरंगतो,
असंच तरंगत घरी जावं, ताराला भेटावं. त्यांनी कॉफीचं बिल दिलं. स्कूटरवर टांग मारून तो घरी पोहोचला. दार उघडलं तर त्याची लाडकी तारा हसतमुखानं दारात उभी होती. त्यांनी तिला उचलली आणि अत्यानंदानं माझी तारा म्हणून स्वतःभोवती तो गोल फिरला. तिला कॉटवर ठेवून तिच्या कुशीत डोकं ठेवून ओक्साबोक्षीर रडला. तारानं त्याच्या पाठीवर हात फिरवून त्याच्या केसातून बोटं फिरवत त्याचा आवेग शांत होण्याची वाट बघत बसली. पण तिच्याही डोळ्यातनं अश्रूंचे थेंब रवीच्या डोक्यावर ठिपकतच होते. श्रोते हो, तुम्ही ऐकत होतात नारायण शेळके यांची कादंबरी अंतर्वेदी. ही कादंबरी कशी वाटली हे तुम्ही कमेंट करून जरूर कळवा. ही कादंबरी आपल्या मित्रपरिवारात, नातेवाईकात, सोशल मीडियावर शेअर करायला काहीच हरकत नाही. आणि हो, तुमच्या सर्व मित्रांना साहित्य पंढरी कथाकथन चॅनल सबस्क्राईब करायला मात्र सांगा. ते मात्र अजिबात विसरू नका. आत्ता वरती जो साहित्य पंढरीचा लोगो दिसतोय, या लोगोला क्लिक केलं की चॅनल सबस्क्राईब करता येतं हे सगळ्यांना समजावून सांगा. पुन्हा भेटूयात अशाच उत्तम लघु कादंबरीसह. तोपर्यंत नमस्कार मित्रहो.